गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज आपण बोलणार आहोत अशा मेडिसिन वरती जे तेवढेच इम्पॉर्टंट असतात आपल्या शरीरासाठी, पण त्यांच्याकडे कानागाडा केला जातो, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि डॉक्टर्सही बऱ्याच वेळेला आपल्याला ते प्रिस्क्राईब करत नाही. तर मी बोलत आहे प्रोबायोटिक्स बद्दल. तर तुम्ही प्रोबायोटिक्सचे काही ब्रँड्स तुम्हाला माहित असतील. याकुल्ट आहे, वायबॅक्ट आहे, एन्ड्रोजर्मिना आहे, त्यासोबत इकॉनॉम सॅशेट आहे किंवा स्पोरोलॅक पण आहे. तर हे मी जे सगळे नावं घेतले ते आहेत प्रोबायोटिक्स आणि हे अँटीबायोटिक सोबत आपल्याला प्रिस्क्राईब केलं जातं बऱ्याच वेळेला. पण प्रोबायोटिक्स कडे जनरली असं बघितलं जातं की हे कशाला घ्यायचं, यांची गरज नाहीये. पण मित्रांनो, ही तुम्ही सगळ्यात मोठी चूक करत आहात. कारण अँटीबायोटिक सोबत प्रोबायोटिक हे घेतलंच पाहिजे. चला आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात प्रोबायोटिक्स नेमकं काय असतं, ते कसं काम करतं आणि ते घेणं का गरजेचं आहे. जनरली आजारी पडल्यावरती म्हणजे व्हायरल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन झाल्यावरती आपल्याला अँटीबायोटिक हे दिलं जातं, जसं की ॲझिथ्रोमायसिन आहे, सेफिक्सिम आहे, ॲमॉक्सिसिलिन आहे. तर या प्रकारचे जे अँटीबायोटिक्स देतात, हे आपल्या शरीरामध्ये जे गुड बॅक्टेरिया असतात, म्हणजे आपल्या गटमध्ये हेल्दी बॅक्टेरिया आणि बॅड बॅक्टेरिया असे दोन्ही प्रकारचे बॅक्टेरिया असतात. जे हेल्दी बॅक्टेरिया असतात ते आपल्या शरीरामध्ये जे पचनक्रिया आहे त्याला आपल्या बॉडीला सपोर्ट करतात आणि त्यामुळे त्यांना हेल्दी बॅक्टेरिया म्हणतात. आणि काही जे बॅड बॅक्टेरिया असतात जे आपल्याला इन्फेक्शन करतात. तर आपल्या गटमध्ये, आपल्या बॉडीमध्ये दोन्ही प्रकारचे बॅक्टेरिया हे असतातच. जेव्हा आपल्याला कुठल्या प्रकारचं इन्फेक्शन होतं तेव्हा आपल्याला अँटीबायोटिक दिलं जातं. तर अँटीबायोटिक जे आहे ते आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर बॅक्टेरियाला किल करतात. पण ते बॅड बॅक्टेरिया सोबत गुड बॅक्टेरियाला देखील किल करतात, जे आपल्या शरीरासाठी खूप गरजेचे आहेत. त्यामुळे आपल्याला प्रोबायोटिक डॉक्टरांकडनं प्रिस्क्राईब केलं जातं. आता प्रोबायोटिक हे का प्रिस्क्राईब केलं जातं? जेव्हा कुठलंही अँटीबायोटिक आपल्या बॉडीमध्ये असलेले गुड बॅक्टेरिया किल करतं, त्यामुळे आपल्याला गट प्रॉब्लेम होतात. तर जनरली डायरिया होतं, व्हॉमिटिंग होऊ शकतं, आपली पूर्ण जी आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम खराब होते आणि त्यामुळे प्रोबायोटिक्सची गरज असते, ज्यामध्ये हेल्दी म्हणजे गुड बॅक्टेरिया असतात, जे आपल्या गटसाठी लागतात. अँटीबायोटिक दिल्यानंतर जेव्हा हे गुड बॅक्टेरिया किल होतात, त्यामुळे आपल्याला गुड बॅक्टेरिया रिप्लेस करावे लागतात. ते गुड बॅक्टेरिया आपल्याला एक्सटर्नली म्हणजे प्रोबायोटिक्समध्ये भेटतात. त्यामुळे लक्षात घ्या, प्रोबायोटिक्स न घेणं किंवा डॉक्टरांनीही प्रिस्क्राईब न करणं, यामुळे जे अँटीबायोटिक्सचे साईड इफेक्ट आहेत ते जास्त जाणवतात. आणि प्रोबायोटिक्स घेण्याची एक पद्धत आहे. जर तुम्ही प्रोबायोटिक आणि अँटीबायोटिक एकसाथ घेत असाल, तर अँटीबायोटिक्समध्ये असणारे जे मॉलिक्यूल आहे किंवा जे औषध आहे ते तुमच्या प्रोबायोटिकमध्ये असलेले हेल्दी बॅक्टेरियाजला किल करतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही अँटीबायोटिक घेता त्याच्यानंतर 2 तासांनी प्रोबायोटिक घ्यायचं असतं किंवा जर तुम्ही प्रोबायोटिक 2 तास आधी घेत असाल, जेवणाआधी घेत असाल, तर अँटीबायोटिक जेवणानंतर घ्यायचं असतं. म्हणजे ह्या दोघांमध्ये साधारण 2 ते 3 तासाचं अंतर हे ठेवलं पाहिजे. तेव्हाच जे तुम्ही प्रोबायोटिक घेताय ते कामाला येणार आहे. तर जे भारतामध्ये अवेलेबल असणारे ब्रँड्स आहेत वायबॅक, इकोनॉम किंवा एन्ट्रोजर्मिना आणि जे OTC जे भेटतं ते म्हणजे याकुल्ट. तर हे जे ब्रँड्स आहेत हे तुमच्या गटला हेल्दी ठेवतात. त्यामुळे प्रोबायोटिक्सची गरज असते जेव्हा अँटीबायोटिक्स आपण घेतो. किंवा अँटीबायोटिक्स न घेताना पण प्रोबायोटिक्सची गरज यासाठी असते, ज्यांचं पोट वारंवार खराब होतं, ज्यांचं गट प्रॉब्लेम आहे, त्यांच्या शरीरामध्ये किंवा त्यांच्या गटमध्ये हेल्दी बॅक्टेरिया हे कमी असतात. त्यामुळे त्यांना प्रोबायोटिक्स हे दिले जातात. तर मित्रांनो, तुम्ही कोणतं प्रोबायोटिक घेतलं आहे का? किंवा अँटीबायोटिक सोबत दिलेले बाकी प्रिस्क्रिप्शन तुम्ही सोडून दिले आहेत का? त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आहे का? नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. अशाच फार्मा रिलेटेड इंटरेस्टिंग फॅक्ट सोबत आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.